नमस्कार मुख्यमंत्री साहेब, आम्ही सर्वजण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील खरुस या गावातून आलो। आम्ही मनोज दादा जरांगीच्या कायम पाठीसोबत आहोत। तुम्हाला आम्ही निवडून दिल्यावर तुमचे प्रश्न तुम्हाला जे आम्ही प्रश्न केले त्याचे सर्व जे हे आहे मराठा आरक्षणाचे ते तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत। मागच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवरायाची खोटी शपथ घेतली, मराठ्यांची दिशाभूल केली। वारंवार अशा प्रकारची दिशाभूल होणार नाही। आम्ही मुंबई आरक्षण भेटल्याशिवाय कदापिही सोडणार नाही, कदापिही। वारंवार तुम्ही आमच्या मराठ्याचा छळ करत आलेले आहात। तुम्हाला सर्वांना आरक्षण द्या जमते, तुम्हाला सगळ्याचं मतदान जमते, तुम्हाला सगळं काही मराठ्याचं खाया जमते, मग तुम्ही आमच्या मराठ्याला आरक्षण का देत ना? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आरक्षणाचा? विरोधी पक्षातले लोक आरक्षणाला देण्यासाठी तयार आहेत, तुमच्या सत्तेत जे लोक आहेत आमदार खासदार ते पण द्यायला तयार आहेत। मग तुम्ही एकटेच का आरक्षणाच्या विरोधात आहात मुख्यमंत्री साहेब? का आरक्षणाच्या विरोधात आहात तुम्ही? आम्ही सर्व मराठा बांधव जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत ही मुंबई सोडणार नाही। उपाशी मरू, इथं आत्महत्या करू, आत्मदहन करू, पण आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय या मुंबईतून जाणार नाही। साहेब एकदा लक्ष द्या आमच्याकडे। हा समाज भोळा आहे, हा तुमच्या पाठीशी उभा होता, आणखी सुद्धा पाठीशीच राहील साहेब। या मराठा समाजाला वाऱ्यावर सोडू नका साहेब। मनोज दादा आज 2 दिवसापासून तिथे मरणाच्या दारात बसून आहेत। एक वेळेस तुम्ही मुंबईत आहात, एक वेळेस भेट घ्या, एक वेळेस। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खूप मोठे माणसं आहात दादा, खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही। का आमच्या विरोधात असा खेळ मांडलाय तुम्ही? का? आम्ही वारंवार या मुंबई नगरीत येणारे माणसं नव्ह, आम्ही या मुंबई नगरीतल्या लोकांना परेशान करणारे लोक नव्ह। प्रत्येक वर्ग हा शेतकरी वर्ग आहे, प्रत्येक जण आपापल्या शेतातून इथं मुंबईत आलेला आहे। कुणाचं रान गेलेलं आहे पाण्यानं, पुरामुळे अस्ताव्यस्त जमिनी झालेल्या आहेत साहेब, तरी सुद्धा या आरक्षणासाठी आम्ही तळागाळातील लोक इथे येऊन बसलेले आहोत। काल दिवसभर आम्हाला पाणी सुद्धा नव्हतं साहेब, पाणी सुद्धा, तरी आम्ही मराठी इथं आहोत। का इतका छळ? आम्ही तुमचा छळ कधी केला का? तुम्ही जर आमच्या गावाकडे जर आले तर तुम्हाला मोठ्या स्वागतात आम्ही तुम्हाला इथं करतो, पण तुम्ही आमचा छळ करत आहात साहेब। एक वेळेस लक्ष द्या, एक वेळेस लक्ष द्या मराठा आरक्षणाकडे। आणखी 18 वर्ष, आणखी 20 वर्ष तुम्ही या सत्तेत बसून राहशाल साहेब। एक मराठा विरोधी सरकारचं करायचं काय? हक्क